गाइस, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे 24 डिसेंबर। आज आहे सॅटर्डे आणि आता आहे सकाळची वेळ। तुम्हाला दिसत असेल की आम्ही रेडी झालेलो आहे अँड आम्ही चाललेलो आहे आभाळमायामध्ये। जेव्हापासून मी व्लॉगिंग स्टार्ट केलं तेव्हापासून मी आभाळमायावर कधीच व्लॉग नाही बनवलेला आहे, बट आभाळमाया हे एक आमचं दुसरं घरच म्हणावं लागेल। आणि असं काही स्पेशल ऑकेजन असेल, माझा बड्डे, प्रभाकरचा बड्डे किंवा आमची ॲनिव्हर्सरी, तर आम्ही तिथे जातो आणि तिथे थोडं केक वगैरे कट करतो, त्यांना काहीतरी स्नॅक्स देतो। आणि आभाळमाया हे ओल्ड एज होम आहे, तर तिथे सगळे जे असे लोक आहेत वयाने जास्त आणि जे एकटे आहेत तर ते तिथे राहतात। आणि मला माहिती नाही, मला आधीपासूनच असे जे वयस्कर लोक असतात त्यांच्याविषयी थोडंसं सॉफ्ट कॉर्नर आहे। म्हणजे मला वाटतं की कुणीही असू दे मग ते, तर म्हणून मला त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटलं आणि मी आज त्याच्यावर ब्लॉग बनवते। बिकॉज हे बघून तुम्हाला जर कुणाला तिथे मदत करावीशी वाटलेल तर त्यांचा मी नंबर देईल, तर तुम्ही जरूर त्यांना मदत करा। आणि तिथेच नाही पण तुमच्या आजूबाजूला असं कुणी असेल आणि त्यांना मदतीची गरज असेल तर तुमच्याकडून थोडी जरी त्यांना मदत होत असेल तर जरूर मदत करण्याचा ट्राय करा, कारण थोड्या थोड्या मदतीनेच अशी मोठी मदत होत असते। आणि आपल्याकडून काहीतरी दुसऱ्यांसाठी होतंय ह्याचं सॅटिस्फॅक्शन खूप वेगळं असतं, ह्याचा आनंद खूप वेगळा असतो आणि मला वाटतं तो मिळतो आणि तुम्ही केल्यानंतर पण जरूर मिळेल। सो हा व्हिडिओ बघून आय होप 1-2 लोक तरी इन्स्पायर होतील। सो चला आता आभाळमायामध्ये जाऊयात। फुलबारी स्वीट्स इथे जवळच आहे, जिथे आम्ही आभाळमायाला आलेलो आहे तिथे। आणि इथून मी आता 50 समोसेची ऑर्डर दिलेली आहे, कारण तिथे लोक जास्त आहेत, तर मी त्यांच्यासाठी आज समोसा घेऊन जाणार आहे। तर ते आता गरमागरम फ्राय करून देतात, एक 10 ते 15 मिनटं लागेल। ॲक्च्युली मी आधी सांगायला पाहिजे होतं, बट माझ्या लक्षात नाही आलं की एवढे रेडी नसतील म्हणून। सो आता ते गरमागरम करून देतात, तर मी तोपर्यंत 15 मिनटं वेट करणार अँड देन ते पिक करून इथे आभाळमायाला जाऊया आपण। असं आहे समोसाचा रेडी, सो आता घेऊन जाऊयात। हे आहे आभाळमाया, पूर्ण समोसा त्यांना दिलेला आहे। आता ते जेवणाचं टायमिंग होईल त्यांचं, तर सगळे खाली येतील तर तेव्हा ते त्यांना देतील किंवा मे बी संध्याकाळी स्नॅक्समध्ये देतील। आता सगळ्यांना भेटू शकत नाही बिकॉज सगळे आपापल्या रूममध्ये आहेत, तर इथे मी रिसेप्शनला ते ठेवलेलं आहे। अँड मला भेटायचं असेल तर संध्याकाळी यायचं असेल, बट संध्याकाळी मला बाहेर जायचं असं मग मी आत्ता आले। बट मी तुम्हाला इथे दाखवते की इथं कुठली लोक येऊन गेलेली आहेत आणि हे कसं आहे ते। तर बघा, ह्यांना हे एवढे अवॉर्ड्स भेटलेले आहेत, आभाळमायाला। अँड ही इतकी लोक येऊन गेलेले आहेत, प्रतिभाताई पाटील, सुबोध भावे, विराट कोहली जेव्हा पुण्यात आलेला तेव्हा सुद्धा विराट कोहलीने इथे व्हिजिट केलेली आहे। हे बघा, आहेत अपर्णा देशमुख, जे पूर्ण आभाळमाया चालवतात। तर तुम्हाला दाखवल्या की अपर्णा देशमुख आभाळमाया पूर्ण हँडल करतात। ते डॉक्टर आहेत आणि प्लस त्या अनमॅरिड आहेत आणि पूर्ण स्वतःची जे जीवन आहे ते ह्या ओल्ड एज होमसाठी दिलेलं आहे आणि पूर्ण त्या हे ओल्ड एज होम चालवतात आणि इथल्या लोकांना फ्री सर्व्हिस देतात सगळी, म्हणजे जी मेडिकल सर्व्हिस आहेत ह्या सगळ्या लोकांसाठी फ्री असते। सो खरंच त्यांच्या कार्याला हॅट्स ऑफ आणि असे लोक समाजामध्ये पाहिजेत। चला आता इथून निघतो, भेटायला तर काही सगळ्यांना जमलं नाही बिकॉज सगळे आत्ता टायमिंग वेगळं असल्यामुळे भेटू शकत नाहीत, बट आपल्याला जे द्यायचं ते त्यांना देऊन झालेलं आहे। आमची पहिली एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी होती, त्याला आम्ही इथे गेलेलो होतो, त्या सेलिब्रेशनची व्हिडिओ क्लिप आहे। तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता, ही सगळी आभाळमायाची फॅमिली आहे ज्यांना आम्ही नेहमी भेटतो आणि ह्याच्यामध्ये पण लोक ॲड होत असतात, काही नवीन लोक। आणि फक्त एवढेच लोक नाही आहेत, तर तिथं खूप लोक आहेत, एक 50च्या 70च्या आसपास लोक असतील।
जब शाम ढले संकेत मिलता भूल जाना मेरा प्यार ना बिसराना जब दीप जले आना जब शाम ढले आना। हे काही आहेत आमच्या त्यांच्यासोबतचे फोटोज जे आम्ही लग्नाच्या वाढदिवसाला आणि एंगेजमेंटच्या ॲनिव्हर्सरीला गेलेलो होतो त्यावेळेचे. तो आता झालेली आहे संध्याकाळची वेळ, वाजलेले आहेत 4:30 आणि आता आम्ही बाहेर चाललो आहे. बाहेर म्हणजे देवीकडे. देवीच्या फ्लॅटवर कुणी नाही, तिच्या सगळ्या रूममेट्स गेलेल्या होत्या. सो मग मी तिच्याकडे आज राहायला जाणार आहे. सो प्रभाकर मला ड्रॉप करेल तिकडे आणि तो त्याच्या फ्रेंड्सकडे जाईल. आज सॅटर्डे असल्यामुळे रोडला इतकं ट्रॅफिक आहे ना सगळीकडे आणि त्यात संध्याकाळची वेळ. खरंच पुण्यामध्ये सुट्टीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस बाहेर पडणं म्हणजे गाडी चालवणाऱ्याला त्रास आहे. प्रभाकरने मला ड्रॉप केलेला आहे फिनिक्स मॉलला. मी आणि देवी फिनिक्स मॉललाच भेटणार आहे आणि फिनिक्स मॉलमध्ये आज दर्शन रावलचा कॉन्सर्ट आहे तर भरपूर गर्दी आहे. सो चला आता आतमध्ये जाऊन बघूया. बाहेर तर खूप गर्दी आहे. हा आहे फिनिक्स मॉल. बघा क्रिसमससाठी किती सुंदर डेकोरेशन केलंय, खूप छान वाटतंय. हा होता दर्शन रावलचा कॉन्सर्ट. मॅडम इज हिअर. तर आम्ही आता फिनिक्स मॉल फिरतोय. दर्शन रावलच्या कॉन्सर्टसाठीचे तिकीट खूप हाय आहेत आणि मला वाटत नाही ते घ्यावे म्हणून. एलिव्हेटरवर असं पाय ठेवताना कुणाला भीती वाटते कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला पण भीती वाटते प्रत्येक वेळी चढताना आणि उतरताना. तर आधी काहीतरी खाणार आहे दोघींना, पण आता भूक लागली. तिला तर ॲज युजल चहा प्यायचा आहे. देवी मॅडमना कसं भेटलं की चहा असतो. तर त्यानंतर मग बघू, तुम्हाला मॉल एक्सप्लोर करेन. खूप क्रिसमससाठीचं डेकोरेशन छान केलेलं आहे पूर्ण फिनिक्स मॉलमध्ये. अँड त्याच्यानंतर बघू, शॉपिंगचा तर काही प्लॅन नाही आहे असा काही घ्यायचा. चला. इथे सांता क्लॉज होता आणि त्याच्या बाजूला सगळ्या लहान मुलांनी गर्दी केलेली. तो गेम्स घेत होता, सगळ्यांना गिफ्ट्स देणार होता, चॉकलेट्स देणार होता. ज्यांना चॉकलेट्स आवडतात त्यांच्यासाठी हा सगळ्यात चॉकलेट झोन आहे. बघा खूप छान छान चॉकलेट्स आहेत. इथे देवी आणि मी खात होतो बनमस्का आणि चहा. जिथे देवी आहे तिथे ऑब्व्हियसली चहा असणारच. हा होता चाय पॉईंट जिथून आम्ही चहा घेतलेला होता. आम्ही आलेलो आहे मॅक्समध्ये आणि मॅक्समध्ये आता खूप ऑफर चालू आहे. 30% ऑफ. हे सगळं मागे बघा, हे सगळं तुम्हाला विंटर कलेक्शन दिसतंय. आता विंटर संपत आलाय तर विंटर कलेक्शनवरती ऑफर चालू आहेत. दुसऱ्या सेक्शनमध्ये पण दाखवेन. खूप चांगले आहेत कलेक्शन. आणि खूप वेळा मी मॅक्समध्ये फिरत होतो, आता पाय दुखायला लागले. बट देवीने आणि मी शॉपिंग केली थोडी. तिने पण 2 टॉप्स घेतले, मी पण एक कुर्ता आणि एक टॉप घेतला. प्रभाकरसाठी पण मला गिफ्ट घ्यायचं होतं असंच, म्हणजे ॲनिव्हर्सरी पण येते. सो मग मी विचार केला की एक छान स्वेटशर्ट घ्यावा. त्यासाठी मला आवडला पण होता एक, बट मला त्याची साईज नाही मिळाली जो कलर मला आवडला होता. सो बघू आता दुसऱ्या शॉपमध्ये मिळतं का. आणि मी त्याच्यासाठी काय गिफ्ट घेणार आहे ते पण तुम्हाला दाखवेनच. बघा किती सुंदर डेकोरेशन केलं आहे. इतका वेळ फिरल्यानंतर आता आम्हाला आणि देवीला भयानक भूक लागली आहे. त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहे कॉपर चिमणीला. खूप भारी रेस्टॉरंट आहे. ॲम्बियन्स तर खूप छान आहे, मी तुम्हाला दाखवते. सो देवी मॅडम मेनू बघतायत. आता बघू काय ऑर्डर करायचं. हा आहे पूर्ण व्ह्यू. मला जेवल्यानंतर कॉम्प्लिमेंटरी हे मुजाफर म्हणून मिळाले. कॉपर चिमणी रेस्टॉरंटचं सिग्नेचर डेझर्ट आहे आणि रबडीसारखं दिसतंय तरी. आता बघू टेस्ट करूयात. भाकरसाठी मी हा एक स्वेटशर्ट घेतलेला आहे, मला खूप आवडला. मॅडम बघा आता सेकंड टाइम चहा घेतात. जाताना सुद्धा मॅडमना चहा पाहिजे. रे कंटाळलो.
चालण्याची सवय मोडली वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आणि मॉलमध्ये कधीतरी आलो आणि इतकं फिरलो की खूप कंटाळा येतो, पाय खूप दुखत आहेत. मग आता झाली ऑलमोस्ट आमची शॉपिंग आणि आता ते तुम्ही बघितलंच आहे ते मॅडम चहा घेत आहेत. तर आम्ही चहा पिणार, आम्ही म्हणजे देवी चहा पिणार आणि देन आम्ही घरी जाणार. हा चाय पॉईंटचा स्मॉल चाय होता. मी विचार केला स्मॉल एवढा येतो तर लार्ज केवढा येत असेल. देवी मॅडमला आपण विचारूयात की तिला जर एक दिवस चहा सोडावा लागला तर काय करेल. देवी मॅडम कॉफी कॉफी का ऑप्शन भी नहीं है तेरे पास, चाय का भी नहीं, कॉफी का भी नहीं, तो क्या करेंगे. छोड़ दूंगी. दुनिया छोड़ देगी मतलब क्या, मर जाएगी. मर जाऊंगी ना ऑब्वियसली चाय के बिना. देखो एवढं चहावर प्रेम करणारं कुणी आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा जाता जाता घेतलेला शॉट आहे आणि खूप छान असं डेकोरेशन होतं. गाईज दिस इज नेक्स्ट डे आणि काल ब्लॉगचं एंडिंग घ्यायचं राहून गेलं बिकॉज इतका कंटाळा आलेला की आल्यानंतर मग फ्रेश होऊन गप्पा मारत मी झोपी गेले. तर आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्यू फॉर दी वॉचिंग गाईज.